श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। उद्या दुसरा श्रावणातील मंगळवार भौमप्रदोष व्रत। भौमप्रदोष व्रत काळात महादेवाच्या प्रभावी मंत्राचे जप करणे लाभदायक तसेच पुण्यदायी ठरू शकते। असे म्हटले जाते की श्रावणात भौमप्रदोष व्रत आले आहे। मंगळवार 25 ऑगस्ट 2026 रोजी भौमप्रदोष व्रत आहे। प्रदोष हे व्रत महादेवांना समर्पित आहे। जाणून घेऊया। तर श्रावण मंगळवारी मंगळागौरी पूजन केले जाते। या व्रतासोबतच भौमप्रदोष व्रत आले आहेत। प्रत्येक महिन्यात त्रयोदशीला प्रदोष तिथी असते। या तिथीला भगवान शंकरांच्या पूजनासाठी प्रदोष व्रत केले जाते। मंगळवारी प्रदोष तिथी असेल तर त्याला भौमप्रदोष म्हटले जाते। प्रदोष हे शंकरांना समर्पित व्रत असून यामुळे मनोकामना पूर्ण होऊ शकतात। कुटुंबात सुख समृद्धी वृद्धी होऊ शकते। शत्रूपासून बचाव होऊ शकतो। यासह अनेक विधी प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात असे सांगितले जाते। तसेच ह्या दिवशी केलेल्या व्रतामुळे कुंडलीतील मंगळ ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो असेही म्हटले जात आहेत। तर मंगळ दोषातून दिलासा देणारे भौमप्रदोष व्रत। तर धरणी गर्भ संभूत विद्युत्कांती समप्रभम कुमार शक्तिहस्तच मंडल प्रणमाम्यहम असा नवग्रह स्तोत्रातील मंगळाचा मंत्र आहे। ओम अंगारकाय विद्महे शक्तिहस्ताय धीमहि तन्नो भौम प्रचोदयात हा मंगळाचा गायत्री मंत्र आहे। शक्य असेल तर मंगळ ग्रहाच्या ह्या मंत्राचे यथाशक्ती पठण करणे शुभ मानले गेले आहेत। मंगळवारी प्रदोष असल्याने ह्या दिवशी महादेवाच्या पूजेसह हनुमानाची पूजा हनुमंताचे नामस्मरण स्तोत्र पठण करावे। हनुमंताची उपासना ही मंगळ ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव मंगळ दोष यासाठी उपयुक्त ठरते असे सांगितले जाते। तसेच मंगळ ग्रहाशी संबंधित वस्तूचे दान करणे लाभदायक ठरू शकते असे म्हटले जाते। भौमप्रदोष मंगळ ग्रहाशी संबंधित असल्यामुळे ह्या व्रतामुळे मंगळ दोष दूर होतो आणि आर्थिक अडचणी दूर होऊन कर्जमुक्ती मिळते अशी देखील मान्यता असल्याचे सांगितले जाते। तसेच भौमप्रदोष व्रताचा योग कसे करावे शिवपूजन। तर प्रदोष व्रत हे प्रदोष काळी म्हणजेच सायंकाळी दिवे लागणीला केले जाते। प्रदोष तिथीला शंकरांचे पूजन केले जाते। काही पौराणिक उल्लेखानुसार प्रदोष काळामध्ये शिव आणि पार्वतीची पूजा केल्याने संकटे दूर होऊ शकतात। प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळात म्हणजेच तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळेला महादेवाची विधिवत शिवांची पूजा केली जाते। शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा। अनेक भाविक ह्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात आणि भगवान महादेवाची षोडशोपचारे किंवा पंचोपचारे पद्धतीने पूजा करावी। बेलपत्र फुले अर्पण करावीत। धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी। मनोभावे प्रसाद ग्रहण करावा। यानंतर महादेवाचे नामस्मरण स्तोत्र पठण करावे असे सांगितले गेलेले आहेत। तसेच कोणत्या प्रभावी मंत्राचा जप करावा। तर प्रदोष व्रत काळात भगवान महादेव शिवशंकराच्या प्रभावी मंत्राचे जप करणे लाभदायक तसेच पुण्यदायी ठरू शकते। असे म्हटले जाते की ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात हा शिवांचा गायत्री मंत्र आणि ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनम मृत्युर्मुक्षीयमामृतम ह्या महामृत्युंजय मंत्राचे पठण जप अवश्य करावे असे सांगितले जाते। महादेवाचे पूजन झाल्यानंतर शिवपंचाक्षर मंत्र ओम नमः शिवायचा किमान 108 वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानले जाते। तर ओम नमः शिवाय हर हर महादेव। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।